मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता धैर्य तिथे बसलेला असतो. तिथे दामिनी येते आणि बोलते, "काय रे धैर्य, असं का बसलाय तू? अरे तुला आराम करायची गरज आहे आणि तू इथे खुर्चीवर बसलाय. अरे तुला कुणी सांगितलं बसायला? तुला सध्या आरामाची गरज आहे. तू आराम कर ना." तर धैर्य बोलतो, "आई हे बघ मला नाही करमत. मला अजिबात घरी करमत नाहीये. मला घरी बसल्या-बसल्या काहीतरी तू क्लायंटच्या मीटिंगच्या फायली वगैरे काहीतरी आणून दे. म्हणजे मला त्याच्यात माझं मन रमल आणि माझं काम पण होईल. हे बघ सगळेजण कामासाठी बाहेर पडतायत आणि मी एकटा घरी कोंडून बसून-बसून मला खूप कंटाळा आलाय." तर आता दामिनी म्हणते, की "हे बघ धैर्य, तुला लवकर बरं व्हायचंय आणि तू आरामाची गरज आहे. त्यामुळं तू आराम कर. तू याच्याकडे कशाकडे लक्ष देऊ नकोस. अरे तू सध्या आरामाकडे लक्ष दे, मग बाकीचं बघूयात आपण." तर आता लगेच धैर्य म्हणतो, की "नाही आई, मला इथं बसल्या-बसल्या तुला जर मी लवकर बरा व्हावं असं वाटत असेल ना, तर तू मला घरी काहीतरी काम दे, तरच मी लवकर बरा होईल." तर आता दामिनी म्हणते, "ठीक आहे, तू आराम कर, मी बघते काहीतरी तुला कामाचं." असं म्हणते आणि दामिनी जाते. तर आता जो धैर्य आहे, तो म्हणत असतो, की "सावी मला कसा कॉल करीत नाहीये? खरंच हिचं मन असं निब्बर झालं आहे, हिला माझी काळजी नाहीये वाटतं काहीच." असं म्हणत असतो. तर इकडं सावीला अचानक धक्का बसतो. तर तो माणूस म्हणतो, की "तुम्हाला एवढा धक्का बसलाय, तर माझं मनाचं काय झालं असं विचार करा ना. अहो मला तर असं वाटतंय माझ्या जीवातून कुणीतरी माझा जीवच काढून घेतला आहे. एवढं मोठं मला दुःख झालं आहे. अहो तुम्हाला धक्का बसलाय नुसता, पण मला किती त्रास होत असेल याचा विचार केलाय का तुम्ही?" असं म्हणतो. तर आता लगेच सावी म्हणते, की "हे बघा, मला माहिती तुम्हाला काय वाटतंय ते, पण हे बघा आता असं खचून जाऊन चालणार नाही." तर तो म्हणतो, की "तुम्हाला काय कळणार हो? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुम्हाला नाही कळणार हे सगळं काही गोष्टी. अहो माझ्या आईचं स्वप्न होतं. माझ्या आईचं स्वप्न माझ्याकडून कुणीतरी हिसकावून घेतलं. अहो तुम्हाला काहीच कसं वाटणार नाहीये. अहो मला माहिती मला किती धक्का बसलाय ते." असं तो रडायचं नाटक करतो. आता सावी तिथून निघून जाते आणि इकडे आता तो माणूस खूप हसतो आणि आता तो लगेच दामिनीला फोन करतो आणि म्हणतो, "दामिनी मॅडम काळजी करू नका. आपला प्लॅन सक्सेस झालाय." दामिनीला पण खूपच आनंद होतो आणि ती पण खूप खुश होते. आता त्यांचा प्लॅन सक्सेस होतो, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. हे सगळे मिळून त्या सावीला फसवण्याचा प्लॅन असतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये धैर्यला जर कळालं सावी ही त्या याला भेटायला गेली आहे, तर धैर्य काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.